कैलासवासी रमेश भाऊ मांगीलालजी अग्रवाल हे 40 गाव पंचक्रोशीलाच नव्हे तर महाराष्ट्राला पडलेलं एक गोड स्वप्न. भाऊंनी आधुनिक उद्योगांची पायाभरणी करताना 40 गावच्या मातीचाही लौकिक नव्या उंचीवर नेला. कष्टकरी, शेतकरी, तरुणांच्या आशा आकांक्षांना साथ घातली. हजारो चुली पेटवताना संसार फुलवले. त्यांच्या कच्च्या बच्चांच्या शिक्षणाची वाटही प्रशस्त केली. 40 गाव पंचक्रोशीत उद्योग, सामाजिक व शिक्षण कार्याचा जागर करणाऱ्या माता सीतामाई आणि पिता मांगीलालजी अग्रवाल या दाम्पत्याच्या पोटी भाऊंचा जन्म झाला. कैलासवासी भगवान भाऊ, श्री नारायण भाऊ हे त्यांचे थोरले, तर कैलासवासी गोपाळ भाऊ हे लहान बंधू. शारदाताई त्यांच्या भगिनी. वडिलांच्या व्यवसायाची वाट टाळून भाऊंनी बालपणापासूनच आपल्या नवक्षितिजांचं बीजारोपण मनोमन पेरून ठेवलं होतं. घरातून मिळालेलं उद्यमीपणाचं बाळकडू आणि उपजतच लाभलेल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेची चुणूक भाऊंच्या अगदी प्राथमिक शाळेच्या प्रगती पुस्तकातूनही दिसली. पुढे हे लखलखते गुणवत्तेचे चांदणे त्यांच्या माध्यमिक अमळनेर येथील प्रताप कॉलेजातील महाविद्यालयीन, तर 1964 मध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून घेतलेल्या मेकॅनिकल शाखेतील अभियंत्याच्या पदवीतही चमकत राहिले. इयत्ता 11वीच्या परीक्षेत भाऊंनी महाराष्ट्राच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला होता, हे विशेष. वाचनाची आवड, हॉकी खेळण्यासह नियमित पोहणे, शास्त्रीय संगीत ऐकणे हे छंद त्यांनी जोपासले. रघुवीर व्यायाम शाळेच्या आखाड्यात त्यांनी घाम गाळत उत्तम शरीरही कमावले होते. त्या काळात परदेशातील नोकऱ्या आणि ऐशोआरामाचं जीवन त्यांच्या पुढे उभे असतानाही भाऊंनी आई वडिलांसह मायभूमीवर असणाऱ्या अपार प्रेमापोटी 40 गावच्या मातीतच आपल्या व्यवसायाचा मंगल कलश ठेवला. वर्कशॉप आणि फाउंड्री व्यवसायाचा कुदळ मारून अनेकविध आविष्कार घडवून आणले. तेलाच्या टाकीतून तेल काढण्याचा हातपंप, छोटी ऑइल मिल भाऊंनी साकारली. त्याचे पेटंट न केल्यामुळे त्यांचे हे कल्पक आविष्कार त्यांच्या नावावर नोंदवले जाऊ शकले नाही, एवढेच काय ते. मार्केटिंग करण्यासाठी 40 गाव ते बेंगलोर अशी वाट त्यांनी मोटारसायकलने पादाक्रांत केली. व्यवसायासाठी सावकाराकडून उसनवार घेतलेल्या रुपयांकरता वडिलांनी त्यांची हमी घेतली होती. राष्ट्रीय सहकार्य शिक्षण प्रसारक मंडळाने टेक्निकल विभाग सुरू केला. याच विभागात भाऊंनी बराच काळ विनामूल्य ज्ञानदानाचे काम केले. भाऊंची कामाप्रती असणारी सचोटी, प्रामाणिकपणा पाहूनच त्यांना 40 गाव येथे उभारलेल्या बेलगंगा साखर कारखान्याचे 1000 रुपयांचे काम मिळाले. 40 गाव ते बेलगंगा असा दर दिवशी सायकलने प्रवास करीत त्यांनी पुढेही कारखान्याचे जवळपास सर्वच काम पूर्ण केले. औरंगाबाद, अहमदनगर येथील मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या कामात मात्र भाऊंना मोठा आर्थिक फटका बसला. निडर असणारे भाऊ यातूनही सावरले. यानंतर या आधुनिक श्रमर्षीने कधीही मागे वळून पाहिलेच नाही. राज्यभरातील 50 साखर कारखाने तर 35हून अधिक सूतगिरण्यांची उभारणी भाऊंच्या पेरत्या हातामधून झाली. या काळात भाऊंचे दिग्गज राजकीय व्यक्तींशी ऋणानुबंध जुळले. यात भूतपूर्व राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माननीय शंकरराव चव्हाण, माननीय गोपीनाथ मुंडे असा हा गोतावळा पुढे वाढतच राहिला. वयाच्या 63व्या वर्षी छत्तीसगड या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात भाऊंनी राज्यातील पहिला साखर कारखाना उभारून दाखवला. यामुळे कारखाना बांधणी आणि रमेश भाऊ हे एक समीकरणच अधोरेखित झाले. अग्रवाल ब्रदर्स, तेजस कन्स्ट्रक्शन्स या भाऊंच्या उद्योग आपत्यांनी काळाच्या एका पटलावर आपले गारुड निर्माण केले होते. वयाच्या उत्तरार्धात शेती आणि शेतीपूरक व्यवसाय उभारण्याचं नवं क्षितिज
त्यांना खुणावत होतं. शेतकऱ्यांसह ग्रामीण परिवारातील आयाबायांना, तरुणांना आर्थिक लाभ व रोजगारही मिळावेत अशी त्यांची मांडणी होती. भाऊंनी आयुष्यात अनेक चढउतार पाहिले, अपयशही पचवले. भाऊ, पुतण्या आणि पुत्रवियोगाचे दुःख पचावूनही त्यांच्यातील कणखर माणूस पुन्हा पुन्हा झेपावत राहिला. भाऊंसह सर्व अग्रवाल भावंडांनी आपल्या आईच्या नावाने सामाजिक ट्रस्ट उभारून अंधारलेल्या कितीतरी आयुष्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवला. सीताबाई मांगीलाल अग्रवाल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे उच्च शिक्षणाचे दालनही उभारले. अन्नदान, शैक्षणिक दातृत्व, धार्मिक क्षेत्रात मदत अशा सामाजिक जाणीवेची दिवेलागण केली. 40 गावात उभ्या राहिलेल्या पहिल्या औद्योगिक वसाहतीचे शिल्पकारही भाऊच आहेत. सेंट्रल बँकेच्या शाखेची मुहूर्तमेढ देखील त्यांच्याच हातून झाली. शिक्षणाचा शतकोत्तर वारसा असणाऱ्या 40 गाव एज्युकेशन सोसायटीचे ते दीर्घकाळ विश्वस्तही होते. सौजन्यशीलता, रसिकता, सृजनशीलता, कमालीचा कष्टाळूपणा अशा गुणांची भाऊंच्या निस्पृह व्यक्तिमत्वात बेरीज झाली होती. आदर्श पुत्र, खंबीर आधार देणारा भाऊ, प्रेमळ पती, शिस्तप्रिय वडील, संस्कारशील सासरे, गोड आजोबा. भाऊंनी आपली प्रत्येक भूमिका कोणताही अभिनिवेश न दाखवता निभावली. प्रभावती भाभींची साथ सोबत त्यांचा प्लस पॉइंट होती. स्नुषा व सासरे ही रेषा पुसून भाऊंनी सौ शीतलताईंच्या डोक्यावर वडिलांची सावली धरली. भाऊंचा हाच समाज समर्पित वारसा घेऊन पुढे निघालेले त्यांचे सुपुत्र योगेश अग्रवाल यांनी युवा उद्योजक म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. भाऊंनी जीवाला जीव देणाऱ्या स्नेही सोबत्यांचा, सहकाऱ्यांचा आणि झाडापेडांचा श्रीमंत गोतावळा जोडून ठेवलाय. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. भाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा दीप असाच उजळत राहील यात संदेह नाही.